गुंतवणूकदारांसाठी बंपर संधी। शेअर बाजारात या आठवड्यात 7 IPO, बाजारातून 30,000 कोटी उभारणार। अमरावती कारागृहात धक्कादायक प्रकार। अंडा सेलमधील जन्मठेपेच्या कैद्यांकडे सापडले आयफोन्स। कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर। मुंबईच्या सागरी सेतूवर विचित्र अपघात। अपघातामध्ये कार उडून पडली थेट समुद्रात। नागपुरात आणखी एका चिमुरडीचा मृत्यू। कप सिरप प्यायल्याने बालिका दगावल्याची प्राथमिक शंका। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकसान भरपाईचा आढावा। पंचनामा आणि पीक विमा प्रक्रिया तपासली जाणार। मराठा आरक्षणाच्या बाबत न्यायालयात सुनावणी। आरक्षणाच्या विरोधात दाखल याचिकेवर सरकारचं उत्तर अपेक्षित। मराठ्यांना एकाच वेळी 2 आरक्षण कशी? न्यायालयानं मागील सुनावणीत विचारलाय सवाल। यंदाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठकीत झाला निर्णय। नितीश यांच्या समोर सत्ता टिकवण्याचं आव्हान। वाढतं वय आणि 20 वर्ष सत्ता असल्यानं जदयूसाठी निवडणूक जिकिरीची। निलेश घायवळ विरोधात दुसरा गुन्हा दाखल। पुण्याच्या कोथरूड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। घायवळच्या बनावट पासपोर्ट आणि बँक खात्याची होणार चौकशी। मनसेला सोबत घेण्यावरून मवियात कुरबुरी। काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचं संकेत। कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते। विठुरायाच्या पूजेचा वाद मिटला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी। विमानतळाची तयारी अंतिम टप्प्यात। नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा मोर्चा। नवा मोंढा मैदानातून आदिवासी मोर्चाला सुरुवात। बंजारा समाजाच्या मागणीला आदिवासींचा विरोध। हिंदूंच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही। वकिलाचा सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ल्याचा प्रयत्न। पंतप्रधान मोदींनी घटनेवर व्यक्त केला निषेध।